आज आहे 3 मार्च. सकाळचे अराउंड 7:55 झालेत आणि स्नोफॉल होतं सकाळपासून. मला बघायचा होता स्नोफॉल म्हणून मी बाहेर आलो आणि पूर्ण सगळीकडे स्नो कवर्ड झालं आहे. आणि ती रूमवरतीच आहे, ती झोपली आहे. सो ती नंतर बाहेर मला खूप एक्साइटमेंट होती स्नोफॉल बघायची म्हणून मी बाहेर आलो आणि फर्स्ट टाईम मी स्नोफॉल एक्सपिरियन्स करतो आहे. आणि खूप हेवी स्नोफॉल होतं आहे. म्हणजे काल आम्ही जे मंदिर वगैरे गेलेलो आणि जे हा इथे पूर्ण रस्ता होता हा पूर्ण क्लिअर होता. आज पूर्ण स्नोने कवर्ड झालं आहे. म्हणजे मंदिरापर्यंत तर जाऊच शकत नाही असं झालं. मंदिर पूर्ण स्नो कवर्ड झालं आहे. मला दाखवतो. ते मंदिर आहे काल जे आपण गेलेलो ते फुल्ली स्नो कवर्ड. आम्ही जास्त चेकआउट करतोय हॉटेलमधून आणि अजून पण स्नोफॉल होतोय खूप जास्त. कसं वाटतंय? छान, खूप सुंदर सुंदर वाटत. गारटली नाही तू? थोडीशी. सगळीकडे स्नो झालंय. फोटो काढायचे? चल फोटो काढूया. आता फोटो काढायला निघू आम्ही इथून आता. चल चल. अरे गाडी येते अजून. थांब 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 थांब. जाऊ 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 रुको. हळू चल स्लिप होईल. हा हा. आता जस्ट चेकआउट केलं आम्ही हॉटेलमधून. गाडी खाली थांबली आहे. हे हॉटेल होतं आमचं आणि आम्ही निघालो आता. पहलगाम जायचं आहे आता आणि रस्त्यामध्ये बहुतेक भरपूर स्नो मिळणार आहे, जॅम असणार आहे. सो लेट्स सी काय होतं. काय होतं? लाल झाली तू लाल. व्हिडिओ करतो का? हा. स्नो पडतोय. कसं वाटतंय स्नो बघून सूरज? एकदम मस्त. तुझं किती माय ओन हॅबिट. तुला ड्रीम कम ट्रूचं फील येतंय? हे तर होतं कारण स्नो कधी पाहिला नव्हता. छान वाटतंय. यस. आवडलं तुला? येस खूप जास्त. किती सारं? मी तर सकाळी 7:30 वाजता जाऊन बाहेर बघत होतो स्नो. तू झोपलेलीस तेव्हा. आय नो दॅट मी झोपलेली, पण तुझं ड्रीम होतं ना की मला स्नो बघायचा आहे, स्नो बघायचा आहे. पण एवढा हेवी वाला. हा एक्झॅक्टली. हॅपी? मुझे कल तेव्हा आपके भाई थे क्या?
आम्ही आता चाललोय पहलगामला आणि रस्त्यामध्ये ॲपल ज्यूसचे फार्म्स आहे तिकडे थांबलोय. त्या ॲपल फार्मवरती आम्ही ॲपल ज्यूस प्यायला, जो की इतका फ्रेश होता. मला आठवत नाही की मी आतापर्यंत कधी इतका फ्रेश ॲपल ज्यूस पिला असेल आणि त्याची टेस्ट खूपच छान होती. आम्ही त्यांच्याकडून ॲपलचं लोणचंसुद्धा घेतलं, ते पण छान वाटलेलं आणि आम्ही तिथून पहलगामकडे जायला निघालो. आम्ही जस्ट आता हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. हा रूम आहे 208 हॉटेल पहलगाम रिट्रीट. ॲक्च्युली आमचा रूम खालचा होता आधी, तो आम्ही चेंज करून मग वरचा घेतला, म्हणजे ग्राउंडचा रूम होता. तो थोडी प्रायव्हसीचा इश्यू वाढत होता, त्यामुळे नॉर्मलच रूम आहे. इथे टी व्ही वगैरे चालू आहे. समोर हा काउच एक दिला आहे, बेड, आणि हा एक वॉर्डरोब आहे इथे. इथे हा समोरचा व्ह्यू आहे, म्हणजे समोरचा नाही, हा ॲक्च्युली त्यांच्या हॉटेलचा बॅक साईडचा व्ह्यू आहे. आधीची रूम आमची फ्रंट फेसिंग होती, बट तो ग्राउंडचा रूम आम्हाला नको हवा होता, त्यामुळे आम्ही नाही घेतला. आणि इथे हे बेसिकचं असं वॉशरूम आहे, मध्ये पार्टिशन. सो आता जस्ट आम्ही काहीतरी खाऊन घेऊ आणि मग जरा एक फिरायला खाली म्हणून जाऊ. तर इथे हे पहलगाम रिट्रीट आमचं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या समोरच ही नदी वाहते. अरे मग ते नाही घेते, पण थंडी लागते त्याचं काय करू मग कानाला. बोल कसं वाटतंय मग. गारगार. पहलगामला आहे आम्ही. इथे जस्ट एक असं फिरायला निघालो बाहेर, राऊंड मारायला, जो आम्ही एव्हरी इव्हनिंग जातोच प्रत्येक प्लेसला, जिथे पण जातो तिकडे. काय म्हणायचं तुला अजून. लाल झाली आहे मी, लाल, आणि मला सहन होत नाही आता. टू मच ऑफ थंडी ना. इथे वारा आहे ना, त्यामुळे जास्त थंडी लागते. बाकी नाही तर आम्ही सकाळी इथे -3 मध्ये, -2 मध्ये होतो, -4 मध्ये पण होतो. ओके वाटत होतं तेव्हा. आता जास्त थंड लागते. तिथे पुढे ब्रिज आहे, ब्रिजपर्यंत जाऊन रिटर्न येऊ मग आम्ही रूमवरती. सो हा आमचा दिवस असणार आहे आजचा. बस एवढंच.